राज्यात सध्या सगळीकडे थंडी वाजायला लागली आहे, पण आता स्वेटर आणि मफलर सोबत तुम्हाला छत्री सुद्धा घ्यावी लागणार आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। आता तुम्हाला स्वेटर आणि मफलर सोबत छत्री सुद्धा सोबत ठेवावी लागणार आहे, कारण सध्याचं वातावरण पाहिलं तर पहाटे आपल्याला थंडी वाजते, दुपारी कडाक्याचं ऊन, पुन्हा रात्री थंडी, असं दिवसागणिक वातावरण बदलत जातंय आणि गेल्या काही दिवसांपासून हवामान असंच प्रमाणात बदलत जातंय आणि हे जे बदलणारे हवामान आहे ते पावसाला पोषक असल्याचं हवामान तज्ञांचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक किंवा दाट प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे। आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे, त्याचा काय परिणाम होणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस पडणार आहे, त्याचा शेत पिकांवर कसा परिणाम होणार आहे आणि नागरिकांनी यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, या सगळ्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांमध्ये तुरळक पाऊस पडणार आहे, तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटांसह हलक्या पावसाच्या सरी पडणार आहेत। आता राज्यातील काही भागात, खास करून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे। सोमवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी 12.8 अंश तापमान नोंदवण्यात आलं होतं। राज्यात 6 अंशापर्यंत आलेलं किमान तापमान पुन्हा एकदा 12 अंशापर्यंत अधिक झालं आहे। बहुतांश ठिकाणी तापमान 14 अंशांवर गेल्यानं थंडी गायब झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाचे चटके तापमानात आपल्याला पाहायला मिळतात, तसंच कडाक्याचं ऊन देखील आपल्याला जाणवतंय। आता हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे ते देखील पाहूयात। दक्षिण भारतासह कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात ढग दाटून आली असून पावसाला पोषक हवामान झालंय। राज्यात आज तापमानातील वाढ कायम राहणार असून राजधानी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ आकाश, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। आता मागील आठवड्यात संपूर्ण राज्यभरात थंडीची चाहूल लागली होती। सकाळी काय आणि संध्याकाळी काय सगळीकडे थंडीची लाट पसरली होती, पण वातावरणात अचानक ढगाळ वातावरण आल्यामुळे ही थंडीची चाहूल आणि ही थंडीची लाट काही प्रमाणात कमी झाल्याचं पाहायला मिळालं आणि हेच जे वातावरण आहे त्यामुळे आता पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। आता या सगळ्यापासून आपल्याला थंडीपासून थोडा बचाव होणार आहे, पण या सगळ्याचा विपरीत परिणाम होणार आहे ते म्हणजे शेतकरी आणि शेत पिकांवर। आता या वातावरणामुळे पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झालाय। पुढील काही दिवस हवामानात असेच बदल दिसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। तसंच तापमानात होणारे हे चढउतार आणि हे बदल पाहता नागरिकांनी तयार राहण्याबाबतचं आवाहन हवामान विभागाने केलंय। त्यामुळे आता स्वेटर मफलर सोबत तुम्हाला छत्री सुद्धा सोबत ठेवावी लागणार आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये कसं वातावरण आहे आम्हाला हे कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।